भारतीय महिला संघाने रचला इतिहास। 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारत पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत। भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय। जेमिमा रॉड्रिग्सचं विजयी शतक। आता अंतिम लढत विश्वविजेतेपद। मनसेच्या मेळाव्यामध्ये ईव्हीएम घोळाचा डेमो। ईव्हीएमकडे दुर्लक्ष कराल तर हातात केळं येईल, राज ठाकरेंचा इशारा। निवडणूक आयोगाविरोधातल्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलने येणार। राज्यातल्या गडकिल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा डाव। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे चाटुगिरी करतायत। राज ठाकरेंचा हल्लाबोल। नमो सेंटर सुरू केलं तर फोडून टाकू, राज ठाकरेंचा इशारा। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ। बच्चू कडू यांच्यासोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। तारीख दिल्यानंतर आम्ही समाधानी, आंदोलनाची गरज नाही, बच्चू कडू यांची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन। पवईमधल्या ओलीस नाट्याला थरारक वळण। 17 मुलांना स्टुडिओमध्ये डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर। पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य ठार, मुलांची सुखरूप सुटका। उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारण दाखवा नोटीस। भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्यानं नोटीस। 2 डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश। निवडणूक आयोगाविरोधात उद्या राज्यातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा। मोर्चाची जय्यत तयारी सुरू। राज ठाकरे मोर्चाला लोकल ट्रेननं जाणार, तर विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं घरोघरी अभियान। राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेमध्ये वाढ। मुंबई, पुणे, नागपुरातील उमेदवारांना 15, तर ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांना 13 लाख खर्च करता येणार। धर्मादाय आयुक्तांकडून जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यामध्ये झालेला 4 तारखेचा जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द। गोखले बिल्डर्सला 230 कोटी रुपये परत मिळणार। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित फौजदार गोपाळ बदनेकडून 3 पेन ड्राईव्ह आणि मोबाईल जप्त, तर प्रशांत बदकरकडे सापडला लॅपटॉप। दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। देशातील सर्व शाळांमध्ये 3री पासून AI अभ्यासक्रम शिकवला जाणार। शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार। सार्वजनिक हितासाठी AIचा वापर वाढवण्याचा उद्देश। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं अभिवादन, तर पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पहार अर्पण करणार। जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा परेड। न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती। 24 नोव्हेंबरला घेणार शपथ। 14 महिन्यांचा असणार कार्यकाळ। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारतोय महिला दहशतवादी तळ। महिलांना दहशतवादी बनवण्यासाठी चालवला जातोय 15 दिवसांचा कोर्स।